भूर्भुवस्वः गंगा माता की जय. हात काढून घ्या. ओम भूर्भुवस्वः. त्यानंतर त्या कलशाच्या खाली फुल अक्षता अर्पण करा. ओम भूर्भुवस्वः. बरोबर. ओम भूर्भुवस्वः वंवरुः उशतिरिव मातरः तस्मा अरंगमामवः यस्य क्षयाय जिणवत आपो जनयथाचिणः. पूजा द्रव्याणि संप्रोहित. त्यानंतर तुम्ही सुपारी धरा. तुम्ही नाणं सोडा कलशाच्या आतमध्ये. इथून सोडा. गाः पलिनिर्जाः पलाः पुष्पा जाश्च पुष्पिनीः बृहस्पती प्रस्तुतास्तानो मुंचत्वा गुंहसः. तुळशीपत्र सोडा. त्यानंतर अक्षता सोडा. अक्षदाश्च सुरश्रेष्ठ कुंकवाट्टा सुशोभिता. नारळ ठेवून द्या. नारिकेल फलानी समर्पयामी. आता दादांनी चंदन घ्यायचं. कलशाला समोरच्या बाजूने 5 टिपके लावून घ्यायचे. ताईंनी इथे हळदी कुंकू लावायचं कलशाला. ओम भूर्भुवस्वः वंवरुणाय नमो नमः. सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी नानाद्रव्याणि समर्पयामी. त्यानंतर खाली ताईंनी कुंकवाचे टिपके द्यायचे. दादांनी जिथे चंदन लावलंय तिथे ओम भूर्भुवस्वः चंदनम समर्थ टिपक्यांवरती लावलं तरी चालेल. करा. त्यानंतर दादांनी हातामध्ये पाणी घ्या. तिकडे 2 फळं राहिलेली आहेत. या दोन्ही फळांभोवती गोल पाणी फिरवा. नवग्रहांना नैवेद्य दाखवा. सत्यंतवर्देण नमो नमः. हात काढून घ्या. हातामध्ये फुल अक्षता धरून ठेवा. नवग्रहांचं स्मरण करा. ओम नवग्रहाय नमः या मंत्राचा दोघांनी जप चालू ठेवा. दोघांनी नवग्रहांना प्रार्थना करा की नवग्रहांनो आमच्या पत्रिकेमध्ये काही दोष असेल तर या दोषाचं लवकरात लवकर निरसन होऊ द्या. अशा प्रकारे आजची श्री सत्यनारायण पूजा शांततेत आणि आनंदात संपन्न झाली. आमची प्रत्येकासाठी हीच प्रार्थना. देव सदैव सर्वांवर कृपादृष्टी ठेवो. आणि शेवटी किरणकडून प्रसाद घेऊन पूजेचा शुभ समारोप केला.